यार बार बार सर को मैं झुकाऊंगा. अभिजित सावंत. आता हे नाही बोलत आहे अभिजित सावंत हे ते काय नाही आला. आणि करून तो गेला. गुणगुणत गेला. गुणगुणत तो गेला काय वाटतं? समोरून. आता खान साहेबांना भेटू की हिला भेटू. कसं कसं ते असं असं हां. झालेलं. आयडल झाल्यानंतर आता बांगलादेशमध्ये सगळ्यात पहिला शो बांगलादेशमध्ये गेलेला आम्ही. पण आजही भीती असते मनात, धडकी भरलेली असते. हं. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. अरे तुमको पता है क्या कि कल क्या हुआ. असं असं सगळं चाललंय ना. हो. अरे मैं नहीं गया था तू ही गया था सगळं एवढं वरती. कधी तमन्ना सोबत असं काही एअरपोर्ट वगैरेवर कशी अशी भेट झाली कार्यक्रमाच्या निमित्तानं हो, खूप? मी नंतर भेटलो 1-2दा भेटलो आणि शी इज व्हेरी स्वीट. सगळ्यात आत्तापर्यंत केलेला रिएलिटी शो जर चॅलेंजिंग रिएलिटी शो असेल तो मास्टर शेफ. मास्टर ना? आणि किती असे माझे मित्र आहेत, कधी-कधी त्यांच्याबद्दल वाईट वाटतं आणि माझ्याबद्दल चांगलं वाटतं मला. असे आम्ही सगळे 17-18 हां. वर्षाचे आणि मग कुठेतरी कोणतरी फोन "अरे तुला माहिती आहे का मालाडला कॉम्पिटिशन होतेय, स्पर्धा चालली आहे, तू येणार का?" "हां, हां, मी येतो." मग मी हं. पण कोणाला तरी फोन "अरे तू येतो का? इथे ते कॉम्पिटिशन आहे." तर सोनूजी म्हणाले, की "अभिजीत तुमने तो ओरिजिनल स्केल में गा दिया विदाउट एनीथिंग." म्हणलं "येस, येस. थँक यू सर, थँक यू." सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ये. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. 2026ला आपण वेलकम करतोय. मात्र विविध गोष्टी आहेत 2026 मध्ये दडलेल्या आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एका वेगळ्या कलाकारासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचे विचार, त्यांचे अनुभव जे आहेत ते जाणून घेणार आहोत. 2026च्या निमित्तानं आणि न्यू इयरच्या निमित्तानं आपण आज गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहे लोकप्रिय गायक अभिजित सावंत. म्हणजे अभिजित सावंत यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही खरं तर. अभिजित खूप खूप स्वागत आहे आणि थँक यू. हॅपी न्यू इयर धन्यवाद. तुम्हाला. हॅपी न्यू इयर तुला पण. 2025 बद्दल थोडंसं बोलूयात हो. सुरुवातीला. कसं होतं वर्ष? वर्ष मजेदार होतं माझं. माझ्यासाठी खूप अप्स एंड डाउन्स होते हां. आणि खूप वेगळ्या-वेगळ्या गोष्टी होत्या. खूप जास्त वेगळ्या पद्धतीने लोकांना एक्सपिरियन्स करायला मिळालं. तुम्हा लोकांना सगळ्यांना भेटायला हो. मला मिळालं. त्यामुळे हे वर्ष जे आहे ते माझ्या रूटीन गोष्टींपेक्षा थोडं वेगळं झालं आणि हां. मजेदार होतं. आणि छान-छान गाणी पण आली ना? गाणी आली. अ, चांगलं मिलियन्समध्ये त्याचे व्ह्यूज झाले. त्यामुळे एक सॅटिस्फॅक्टरी इयर म्हणू शकतो मी माझ्यासाठी. बिग बॉस केल्यानंतर ती एक्साइटमेंट होती का, की लोकांसमोर आता पुन्हा एकदा काहीतरी वेगळं प्रेझेंट हो, झालं पाहिजे गाण्याच्या निमित्तानं. हो, कारण एक वेगळा दृष्टिकोन तयार झालेला असतो. तर ती गाणी मग रुपेरी असेल किंवा हो, चाल तुरु तुरु असेल, हो, येस. गाण्यांचं जे काही रिक्रिएशन तू केलं दादा, ते हो, आम्हाला बघायला खूप मजा आली त्या ह्याच्यामध्ये. मग त्याच्यात हां, ॲक्टही होते व्हिडिओच्या माध्यमातनं. गाणी येस. ऐकायलाही खूप छान वाटली. तुझे काय अनुभव राहिले त्या गाण्यांच्या मला बाबतीत? बिग बॉस नंतर मला मराठीमध्ये गाणं करायचंच होतं हां. आणि त्याच्यानंतर मग चाल तुरु तुरु केलं आणि ते एवढं लोकांनी एवढं त्याला प्रेम दिलं. त्याच्यानंतर वाटलं की एक चांगला स्टार्ट आहे ह्या हं. वर्षाचा आणि 25चा 25चा एक सुरुवात जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने त्या गाण्यानंतर झाली आणि त्याच्यानंतर मग मास्टर शेफ करत होतो त्याच वेळात. हो. तर तो मास्टर शेफचं चालू होतं आणि 31st होता. त्यामुळे तो जो एक प्रवास आहे, एक वेगळाच प्रवास जो आहे आफ्टर बिग बॉस त्याला कलरच वेगळ्या पद्धतीने मिळाला. म्हणजे नाईस. त्याच्या आधी ठीक आहे, चाललेल्या सगळ्या गोष्टी परफॉर्मन्सेस चाललेले, शोज करत पण परत एकदा टेलिव्हिजनवरती यायला, हं. हिंदी टेलिव्हिजनवरती जायला बरोबर. परत एकदा चान्स मिळाला. पण अजूनही अभिजित सावंत दिसलं, की कोणी असं करतं का? हो, हो, हो. तुला एक गंमत सांगू? एकदा ना मी असा चालत येत होतो आणि समोर एक माणूस मला बघितलं त्याने आणि तो येतो त्याने ओळखलं, "अरे अभिजित सावंत." तो आता हे नाही बोलत आहे अभिजित सावंत हे ते काय नाही. आला आणि करून तो गेला. गुणगुणत गेला. गुणगुणत तो गेला काय वाटतं? समोरून. किती छान. तर एक चांगली गोष्ट वाटते कधी-कधी, की तुम्हाला फक्तच तुमच्या नावाने नाही, तुमच्या गाण्याने पण ओळखलं जातं हं. आणि एक इमेज तुमची क्रिएट आहे. तर खूप मजेदार अशा गोष्टी होतात हो कधी-कधी. ना, म्हणजे एक तो काळ तो गाजवला तो. म्हणजे ते हो. गाणं आलं मोहब्बतें लुटाऊंगा, लफ्जों में हां. कहना चुको. म्हणजे हां. सगळ्या फिमेल फॅन्स आहेत ते वेड्या झाल्या होत्या. म्हणजे ती हो. स्टेप्स असेल किंवा सगळ्याच गोष्टी. ते तू अनुभवलेलं आहे. पण आजही हां. जेव्हा त्याचा उल्लेख होतो ना, तर ते तुझ्यासाठी नॉस्टॅल्जिया असतं, पण हो. छान वाटतं.
इतक्या वर्षानंतरही लोकांना हो. ते इतकं रुजलंय, की आजही आठवतंय आणि आवडतंय. हो आणि त्याच्यानंतर मग ही गाणी करायची आणि तसंच मग दुसऱ्या कलाकारांबरोबर आता यंग मुलांबरोबर हां. काम करायचं. ते दोन्ही एक्सपिरियन्स ना त्यावेळेला मी एकदमच त्यांच्याच वयाचा होतो. 21 हां. 22 त्याच वयाचा होतो आणि मग त्यांच्यावर काम करत होतो. सगळे वयाची होते. म्हणजे तमन्ना भाटिया पण त्यावेळेला 18-19 असेल. हो, हो. राइट. लफ्जों में कह ना सकूं मध्ये बरोबर. तमन्ना भाटिया होती. तर दुसरे ॲक्ट्रेस असायच्या आणि मग त्यावेळेला मी घाबरून असायचो, की अरे कोण कसं काय सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. आता मी थोडासा कडक असतो. म्हणजे आणि मग आय तो एम हां. एक्सपिरियन्सेस पण आपल्याला शिकवतो ना. पण मला असं वाटतं, की याबद्दल तुला कधी हं, विचारलं नसेल. लफ्जो मेचं गाणं असेल किंवा मोहब्बतेचं जे गाणं असेल, हं, हं. शूट करत असताना काय होतं ते सगळं? कारण अरे ॲक्ट बापरे! करायचं होतं. स्टेजवर तू परफॉर्म केलंयस, हो, ते एक्सप्रेस केलंय गाण्याच्या माध्यमातून. पण कॅमेरासमोर ॲक्ट करायचं होतं. हो. ते काय होते ते अनुभव त्यावेळेसचे? मोहब्बतें लुटाऊंगा फर्स्ट व्हिडिओ हां, शूट झाला आमचा. बरोबर. लफ्जों में कहना सकूं नंतर पहिलं मोहब्बतें लुटाऊंगा नाही ऐकवलेलं मला. पहिलं लफ्जों में ऐकवलेलं, की हे अच्छा, अल्बम मधलं मेन गाणं आहे. राइट. आणि मोहब्बतें लुटाऊंगा हे गाणं ह्याच्यासाठी होतं कारण एक विनर आहे ना, विनरचं गाणं असलं पाहिजे. बरोबर. तर ते मोहब्बतें तर लुटाऊंगा तिची ते गाणं जर्नी होतं. पण आहे हां, त्या हां. गाण्यामध्ये. त्यामुळे ते एक गाणं असेल. पण मेन सॉन्ग होतं लफ्जों में कहना सकूं अल्बम मधलं. हं. आणि पण पण ते एवढं मोठं झालं मोहब्बतें लुटाऊंगा. त्याच्यामुळे मग व्हिडिओ पहिला आम्ही तो शूट केला आणि पहिल्या दिवशी गीता कपूर होत्या. त्यांनी कोरिओग्राफ केलेला पूर्ण व्हिडिओ. अच्छा. हां, म्हणजे खूप सगळे एकदम टॉप लेव्हलचं ते. आता शूटिंग करायचंय काय, तर आम्ही जायचो एका ठिकाणी शूट करायचं आणि मग तिथे व्हॅनिटी नसायची. तेव्हा ती कार होती ती माझी Honda सिटी. अच्छा. ती मिळालेली गिफ्ट. हो, हां, राइट. हां. तर त्या गाडीमध्ये बसून आम्ही मग उभे राहायचो. त्याच्यातच ते शूट आणि हे सगळं केलं हो. ना पुढे. आणि मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला व्हायचा अ, उन्हाचा. अच्छा. कारण डोळे बारीक व्हायचे माझे. आणि ते बीचवर वगैरे केलं होतं हो, ना शूट. ते डोळे बारीक व्हायचे. आता शूट करताना असं व्हायचो मी. तर ते बोलला, हां. "अरे थोडा आके थोडा खुला रखो, तेरा चेहरा दिखाओ, चेहरा दिखना चाहिए." तर खूप अशा टेक्निकल गोष्टी ज्या होत्या ना, त्या समजायला खूप वेळ लागला. हं. पण माहिती नाही कसं अ, म्हणजे मोहब्बतें लुटाऊंगाचा व्हिडिओ जो होता तो विथआऊट एनी प्रॉब्लेम मी शूट केलाय. अच्छा. हां, म्हणजे आम्ही अ, अ, ह्याला लाईव्ह आपलं लायब्ररी आहे ना हां. टाउनची, तिकडे शूट करत होतो. एशियाटिक. हां, तिकडे शूट करत होतो आणि तिथे मग ते सगळे लोकं असे भेटतायत. परत तू काकांना बघितलं असेल जे तानपुरावरती हो, त्या राइट. त्या व्हिडिओमध्ये गाण्यात आहेत. ही इज महाराष्ट्रीयन गाय हां. तर ते आपलं किस्से सांगतायत, की हं. अरे आम्ही फिनालेच्या दिवशी सगळे आम्ही बसून बघत होतो बघत आणि होतो. असं-असं. हं, हं. त्यामुळे व्हिडिओचं शूट असं खूप मजेदार होतं. नाईस. लोकांचे एक्सपिरियन्स सगळे येऊन सांगायचे, "अरे हं. सर मैं देखा आपका ये देखा, वो देखा." हे सगळं चाललं होतं. नाईस. शूटिंग आपले चालले. हं. त्याच्यामध्ये शूटिंग चालली. मग ते असं. ॲक्ट म्हणजे हो, ऑन कॅमेरा ॲक्ट करताय. लफ्जो मेच्या हो. वेळेस तमन्ना आणि लफ्जो में कहना सकूच्या वेळेला म्हणजे खरंच काम करावं लागलं मला. हां. कारण एक दिवस पहिले आम्ही जाऊन ती स्टेप जी आहे ना, मला मी म्हटलं, "काय फनी स्टेप आहे रे, हे काय आहे?" आणि तू विचार कर अजून 20 वर्ष होत आली ऑलमोस्ट आणि आजही लोकं ते ऐकतात ते ते गाणं. आहे हां. आणि हे 2 बसले पण पण आता ते आठवताना असं वाटतं किती हे सगळं निरागस होतं. पण हो. एन्जॉय केलं आपण ते. अरे, म्हणजे आता समोरून कोणते अभिजित सावंत हे खूप होतं हां. माझ्याबरोबर. अच्छा. तो पहिल्या वेळेला तर हाय, ठीक आहे. पण आता आता असं वाटतं, की हे आपलं म्हणजे हं. काय म्हणतात त्याला एक मार्क आहे, स्टेप माइलस्टोन आहे. हो. लोकं देतात आणि त्यावेळेला खूपच अगदीच निरागस पद्धतीने शूट केलं, काय माहिती नाही, काय नाही. आता तोच एक ट्रेडमार्क बनलाय. तो कधी चांगला तमन्ना सोबत असं काही एअरपोर्ट वगैरेवर कधी कशी अशी भेट झाली कार्यक्रमाच्या निमित्तानं हो, तुझी? मी नंतर भेटलो 1-2दा भेटलो आणि शी इज व्हेरी स्वीट बघता होता म्हणजे नंतर पण भेटलो. एकदा तर ह्याला यशराज स्टुडिओमध्ये भेटलो आणि हं. ती शूट करत होती शाहरुख खान साहेबांबरोबर. अच्छा. हां आणि काहीतरी ॲडची शूट होती आणि माझं दुसरीकडे चाललेलं शूट. हं. तर मी नंतर जाऊन भेटलो. आता खान साहेबांना भेटू की हिला भेटू? कसं कसं ते असं असं हां. झालेलं की आता अच्छा.
आणि ते पण एकदम अभिजीत कैसे हो हम्म. ठीक आहे ये सब असं एकदम चाललंय. आणि मग अरे अभिजीत क्या क्या बहुत दिनों बाद कैसे चल रहा है ये वो?" असं कारण त्या वेगळं वेगळं. गाण्यातनं ती दिसली ना लोकांना, ते पण एक हो तिची पण एक हो ओळख, तिचा फेस हो आला त्या गाण्यामध्ये. कारण अभिजित त्याच्यानंतर मग ते सावंत एक नाव झालं होतं. हो त्याच्यात कोण झळकतंय हे पण एक महत्वाचं होतं. बट आजही हे सगळे भेटतात त्या खूप प्रेमाने भेटतात. दॅट इज सुपर. हा खूप हंबल लोक आहे ते. एवढं वर्ष खास करून तमन्ना बद्दल तर नक्कीच मी म्हणेन की शी इज व्हेरी हंबल ह्युमन बिंग. छान छान कामही करते हो ती. आणि खूप मस्त. सुंदर काम करते आणि सही. पण या निमित्तानं मला हे जाणून घ्यायचं होतं, कारण हम्म, ऍक्ट केलं. तू हम्म. त्याच्यानंतरही काही-काही गेस्ट अपीअरन्स केले. हा ऍक्टिंगचा किडा होता ना? ते अरे वाटत मला होतं ना? मी ऍक्च्युली कसं मला ऍक्टिंगचा किडा झाला माहितीये. मी फिल्म केली लॉटरी. हां. हा ती माझा ऑलमोस्ट आयडल संपलेला 6 महिन्याचा गॅप नेही मला लगेच फिल्म फिल्म ऑफर केली. आली. हं. आणि सगळे म्हणाले यार कर कर करते त्याच्या आधी खूप ऑफर्स आहेत म्हणजे एवढ्या ऑफर्स येतात आणि खूप स्टोऱ्या ऐकायला गेलो आम्ही. मी आणि माझा मॅनेजर आम्ही जाऊन बसायचो आणि मग ते काहीतरी फनी स्टोरी काहीतरी अच्छा. जोक काहीतरी असणार असं हं. पांचट जोक वाले स्टोरीज वाली कारण ऍक्टर नाहीये ना मी. मग हां. तुम्ही सिरियस रोल तर नाही देऊ शकणार मला. अच्छा. त्याच्यामध्ये ही आली फिल्म आणि ही वाटली की ही करू शकतो आपण. चांगलं आहे, व्यवस्थित आहे. तर त्याच्या आधी जो एक वर्कशॉप म्हणा किंवा प्रॅक्टिस करायचा जो पार्ट होता ना, त्याच्यामध्ये मला चटक लागली ॲक्टिंगची. अच्छा. हां, त्यावेळेला ते समजणं, कॅरेक्टरला समजणं किंवा किंवा स्पेशली कॅरेक्टर रोल्समध्ये किंवा हं. वाचणं, त्या गोष्टींबद्दल समजणं. त्याच्यामध्ये वाटलं की एक कॅरेक्टर तुम्ही घेऊन त्याला परफॉर्म करताय. बरोबर. यू नो इट इज लाइक तुम्ही ॲक्चुअली एक बेबीला कॅरी करताय स्वतःकडे बरोबर आणि मग तुम्ही त्याला एंटरटेन करायचंय. तर हं. कसं असेल ते सगळं जग, यू पण नो? अजूनही ती आवड आहे ना? म्हणजे हो. गाणी वगैरे करताना आम्ही बघतो थोडीशी झलक जी काय आहे मला गाण्यांमधली. आवड आहे, पण मला माहिती नाही की कसं काय. आणि काही-काही झलक तर आम्हाला बिग बॉसमध्ये तुम्ही दाखवून दिली आहे तुमच्या टॅलेंटची. अरे मी मला ना मी आता आम्ही तेच म्हणत होतो. माझ्याबद्दल खूप लोकांना अशी गैरसमज आहे, की मी हं. खूप साधा, साधा लाजरा-बुजरा. पण म्हणता का? बिलकुल नाही. नाही. अच्छा. मी बिग बॉसमध्ये जसा होतो ना, मी खूप कमी तरी तरी पण असा होतो. नाहीतर मी खूप मस्करी आणि खूप फालतूगिरी खोडकर आणि खट्याळ ना? किती छान. टाईमपास चाललेला असतो असा. हां, पण एन्जॉय करत तुम्ही ते सगळं हो. जगता सगळ्या गोष्टी. हो. पण अभिजित सावंत म्हटलं इंडियन आयडल नंतर रिएलिटी हं. शोज असेल, या सगळ्या गोष्टी असतील. पण स्टेज शो हा खूप हं. महत्वाचा भाग राहिला. हं. इव्हन बिग बॉस नंतरच्या मुलाखतीमध्ये तुम्ही त्याचा उल्लेख हं. केला. काय पद्धतीचं असतं स्टेज शो करणं? हां. आणि अनेकांना ती संधी मिळत नाही. एक नाव हां, झालेलं हां. आहे, त्याच्यानंतर स्टेज शो करणं. तुमचे काय एक्सपिरियन्सेस असतात? आणि विशेष करून जेव्हा विविध ओकेजन्स आता हं. इयर एंड आहे, न्यू इयर आहे. तर मला त्याबद्दल मी ॲक्चुअली ऑल्वेज बिझी राहिलो स्टेजवरती. कारण हां. मी मोस्टली परफॉर्मन्सेस, शोज, ट्रॅव्हल, आयडल झाल्यानंतर आता बांगलादेशमध्ये सगळ्यात पहिला शो बांगलादेशमध्ये केलेला मी. अच्छा. हां. आणि त्यामुळे ट्रॅव्हल खूप व्हायचं आणि आजही मेन आमचा ब्रेड बटन म्हटलं तर हो, ते महत्वाचं. परफॉर्मन्सच आहे. परफॉर्मन्स टुरिंगच आहे. त्यामुळे ते एक्सपिरियन्स खूप कमालचे होते. आता बघताना कधी-कधी वाईट वाटतं. पण अशा खूपशा कंट्रीमध्ये मालदीव्समध्ये त्या गव्हर्नमेंटने बोलावलं आम्हाला परफॉर्म करायला. अच्छा. हां आणि पहिलं वर्ष आणि आम्ही म्हटलं मालदीव्समध्ये कोण इंडियन म्युझिक ऐकत असेल आणि कोणाला हं, माहिती आणि मोठा स्टेज-वेजवरती लोकं आयर्लंडवरून कुठून-कुठून बोटी पकडून लिटरली बोटी पकडून येतात तिथे. हं. आणि मग ते परफॉर्मन्स कारण तिकडे इंडियन आयडल बघितलंय लोकांनी. बरोबर. तर त्यामुळे आणि इंडियन आयडल असं राहिलंच नाही ना, की बस एक शो आहे. तो खूप साऱ्या मेमरीज बनल्या लोकांच्यामध्ये हो. आठवणी आहेत त्या शोमधून. तू जसं सांगितल्या तुझ्या आठवणी. हो, यू म्हणजे नो आम्ही कात्रणं वगैरे काढायचो. ते त्याच्यावर आलं होतं पेपरामधले, कारण त्यावेळेस फोन आणि हो, हे सेव्ह करायचं नव्हतं ना. तर हो, वृत्तपत्र हाच एक सोर्स होता. ज्याच्यामध्ये हो, फोटोज यायचे, काय चाललंय. तर त्याच्यातली कात्रणं वगैरे अनेक हो, मुलींनी जमा केली होती, किंवा ते मिस कॉलवाला जो काही वोटिंग सीन होता हो. त्यावेळेस ते देखील केलेलं, आणि मी अभिजित सावंतला वोट केलं होतं. मला आठवतंय. पण हां, थोडं-थोडं आहे, की असं मध्ये रामायणमधला राम तो रामच असतो. ती हां, इमेज त्याच्यावरती लागते. हां. बट इट वॉज ऑल्वेज बीन गुड, की ज्या प्रकारे लोकांच्या मनामध्ये आजही इंडियन आयडल आणि अभिजित सावंतचं एक रिलेशन आहे, ते खूप मोठं आहे. मग आजही स्टेज शो करताना काय असतो अनुभव?
माझं पहिलं गाणं मोहब्बते लुटाऊंगा असतं. हां. हां, आय स्टार्ट विथ मोहब्बते लुटाऊंगा. पण आजही भीती असते मनात, धडकी भरलेली असते. हं. लोकांना आता आम्ही आय-आय-टी बॉम्बेमध्ये परफॉर्म करणार आहोत ह्या 27 तारखेला. सो भीती आहे मनामध्ये, की काय कसं आहे, लोकं काय म्हणतील, काय विचार करतील. स्टेज परफॉर्मन्स हे नेहमीच तुम्हाला थोडंसं अपलिफ्ट करत राहतं. थोडं ऑन टोस्ट ठेवतं तुम्हाला हं. नेहमीच, की कसं असेल कपडे तुमचे, तुमचा लूक कसा असेल, तुम्ही काय भाषा उच्चार करता. हं. आपल्याला वाटतं, की या स्टेजवरती एखादा आर्टिस्ट येतो, परफॉर्म करतो, जातो. पण असं नसतं. कोणतीही अशी लँग्वेज पण नाही आली पाहिजे, जी जी कोणाला हर्ट करेल. हं. त्याबद्दल पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. तर एक प्रेशर नेहमीच असतं. धडकी भरलेली असते मोठ्या आजही. जबाबदारीचं काम आहे ते. कधी-कधी असं वाटतं, की अरे एवढी वर्ष झाली, आता तू एवढ्या वर्षापासून काम करतोय. आता अजूनही नर्व्हसनेस आता काय असतो. तुला टेन्शन आहे? पण आजही आहे. हां, मला वाटतं तेच बूस्ट करतं तुम्हाला. ते नर्व्हसनेस आणि हां त्या आणि टेन्शनने तुम्ही जाता तेव्हा हो. तुमची जबाबदारी असते, की चांगलं परफॉर्म करायचंय आपल्याला. आणि ते एक सेन्सिटिव्हिटी पण असते, हो, की म्हणजे तुम्ही ते ग्रांटेड नाही घेत त्या गोष्टीला, हो. की चला ठीक आहे, खरंय. नाही. यू हॅव टू गो परफॉर्म आणि मग लोकांच्या टाळ्या आणि कारण माझं करिअर जे आहे ना, ते सुरू झालं स्टेजवरतीच. राइट, त्यामुळे स्टेज माझ्यासाठी प्रिय पण आहे आणि तेवढाच जास्त सेन्सिटिव्ह पण आहे. राइट. हम्म. मोहब्बतेचा उल्लेख केला तर आम्हाला प्लीज ऐकायचंय ते या निमित्तानं गाणं. नवीन हम्म. वर्षाच्या सुरुवातीला अशी काहीतरी छान गाणी. कितना सुहाना सा ये अपना सफर है, आपकी दुआओं का सारा असर है, आपका है सब कुछ, आपको नजर है, आपकी इनायतों पे यार बार बार सर को मैं झुकाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल इसे ना पाऊंगा, मोहब्बतें लुटाऊंगा, मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा, फिर सबके दिल को आज आज बहलाऊंगा, इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा, मैं भूल इसे ना पाऊंगा. आणि हे पण. आणि वाह! पण आम्ही जेव्हा बघतो आता बसून ऐकतोय तुला आणि बोलतोय, पण त्या हा. नॉस्टॅल्जिया हे गाणं वाजलं ना, जेव्हा तू हम्म. लाईव्हही गातोस ना, आम्हाला तो अभिजित डोळ्यासमोर येतो काय. मला वाटतं हा. तोच कनेक्ट आहे, जेव्हा आजही तुला हो. बघतात, भेटतात लोकं त्या इंडियन आयडलमुळे झालं ते. येस. पण या सगळ्यामध्ये रिएलिटी शोज बरेच केले. हम्म. सिंगिंग रिएलिटी शोज असेल, मास्टर शेफ केलं, बिग बॉस सारखा शो हम्म. असेल. रिएलिटी शोमध्ये काम करण्याचा काय असतो अनुभव? किती रिएलिटी असते रिएलिटी शोमध्ये? आणि मी तू तर एवढी जवळून बघितली हो. आहेस. अगदी कारण विनर बनण्यापासून हो. ते सगळ्या गोष्टी. आणि मी खरं म्हटलं तर मी प्रॉडक्टच आहे रियालिटी शोचा. हो, त्यामुळे आणि ते पण सुरुवातचा पहिल्या वन ऑफ द हो, बिगेस्ट. त्यामुळे रियालिटी शो मध्ये आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला तर तो खूपच रॉ होतं. हो. म्हणजे इव्हन जे लोक शूट करत होते त्यांना पण नव्हतं माहिती होतं की काय आहे, कसं होणार आहे हम्म. शो, कसा दिसणार आहे. आम्हाला आम्ही ज्यावेळेला टॉप 10 झालेलो, आमचा पहिला एपिसोड शूट नव्हता झालेला. आम्हाला बसवलं सगळ्या 10-11 लोकांना आणि पॉप आयडल जो लंडनचा शो आहे, तो दाखवला. अच्छा. हां, की बघा असं आहे, असा शो असतो, असा इथे अँकर बसलेले असणार. तुम्ही यायचं, मग इथे परफॉर्म फॉर्मॅट पण करायचं. माहीत नव्हतं. फॉर्मॅट बरोबर. नव्हता माहिती हं. आणि मग इथून चालत असं जायचं आणि मग तिथे बसायचं. त्यामुळे तू जसं म्हटलं ना, की हं. ॲक्टिंगचं ते त्या एरियामध्ये ना कॅमेरा फेस कसा करायचा, ह्या गोष्टीची सवय तिथपासूनच थोडीशी सुरुवात. झालेली त्यावेळेला. इव्हन आम्हाला जसा कॅमेरा आहे आपल्यासमोर, तर कॅमेऱ्यावरती एक ते लोकं फळी लावायचे. पूर्वीचे कॅमेरे तर खूप मोठे असायचे ना. हो. ते फळी असायची आणि त्याच्यावरती एक बल्ब असायचा रेड कलरचा. तर ते सगळे म्हणायचे, की त्या रेड बल्बकडे बघायचं. हां, तो तुमचा हां, तर मार्क तो आहे. तुमचा मार्क आहे. अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि मग त्याच्यातून सुरू झालं सगळं. पण वेगवेगळे रिएलिटी शोज हो. केले त्यानंतरही. मास्टर शेफ सारख्या त्यानंतर ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं अनुभवलं. हो, बिग बॉसमध्ये तर अभिजित सावंत रिअल कॉमेडी लाईफमध्ये काय सर्कस. कॉमेडी सर्कसमध्ये केलेलं आहे. कॉमेडी सर्कसमध्ये ॲज अ सिंगर आम्हाला तर गळा जपावा लागतो ना. हो, आणि कॉमेडी सर्कस इज लाइक ड्रामा, नाटक चाललंय तुमचं. बरोबर. तर नाटकात काय तुमचा पिच हाय आहे.
हं. तुम्ही जोरजोरात ओरडणार, "अरे तुमको पता है क्या कि कल क्या हुआ?" असं असं सगळं चाललंय ना. हो. "अरे मैं नहीं गया था, तू ही गया था." सगळं एवढं वरती चिल्लम-चिल्ली. वरच्या हां, पट्टीत असतं वरच्या सुरू. पट्टीत. आणि मग खूपशी लोकं होते. स्वप्नील जोशी असायचे माझ्याबरोबर हां. म्हणजे शूटला त्यावेळेला. आणि मग नंतर मग मला "तुला कसं करतो रे तू?" म्हटलं, "काय करू? संपलाय शूट ना की माझा आवाज बसतो." मग ते हां. आवाज बसलेला असायचा आणि मग पण शूटिंगचं कल्चर जे त्यावेळचं होतं आणि आत्ताचं होतं खूप फरक पडलाय. हां. पूर्वी तर टाईम टेबलच नसायचा. हो. सुरू कधी व्हायचं, संपायचं कधी हेच माहिती नसायचं. मग रिएलिटी शोज इतक्या वर्षात बघत असताना हो, त्याच्यात पण बदल जाणवले असतील ना? हो. आता खूप स्क्रिप्टेड झालंय का? असं वाटतंय? अ, कारण कामही केलेलं आहे त्यामुळे. तसं स्क्रिप्टेड म्हणजे काही गोष्टी तर लिहिलेल्या असतातच. काही गोष्टी त्या तुम्हाला फॉर्मॅट तर सांगावाच लागतो, की ह्या गोष्टी होणार आहेत. तुम्हाला तो माहितीच असेल. हो. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कसं त्याला रंगवताय, कॅरेक्टर कसं हं. तुम्ही क्रिएट करताय, तुम्ही काय त्याच्यात नवीन गोष्ट आणताय, ॲड करताय, हे तुमच्या हातात असतं. तर जसं मास्टर शेफ आम्ही करत होतो. मास्टर शेफमध्ये मी सगळ्यात आत्तापर्यंत केलेला रिएलिटी शो जर चॅलेंजिंग रिएलिटी शो असेल तो मास्टर मास्टर शेफ. शेफ ना? माझी हं. फापरलेली असायची लिटरली सांगतो कारण ठीक आहे आपल्याला जेवण बनवायची सवय आहे. ठीक आहे. हां. जे काही आपण थोडंफार जे बनवू काही आपण घरात बनवू शकतो. पण किती वेळा तुम्ही माप लिहून ठेवता, की तुम्हाला हं. माहिती आहे 200 ग्रॅम टाकायचे, 2 चमचे हे टाकायचे, मग त्याच्यात ते टाकायचं मग हे. बायको म्हटली माझी असेल, "आता कळालं तुला." मग माझी परीक्षा असायची. पहिले हां. शूटला जायच्या आदल्या दिवशी मी ती घेऊन बसायची. "हां, सांग मग काय? किती साखर? हां, 200 ग्राम अच्छा. साखर." हां. मग तो एक मग वेगळा त्याच्यानंतर अभ्यास. हां, तो अभ्यास करावा लागायचा आम्हाला. नाईस. आणि मग ती डिश जी मिळणार मग शेफ असायचे तिकडे. तिकडे एक पूर्ण टीम आहे शेफ्सची. हं. आणि ते सगळे गप्पा मारतात. मग ते सांगणार तुम्हाला, की हे करायचं. हं. मग त्यांच्याकडे जाऊन अगदी पहिलं कसं शाळेमध्ये टीचर असायचे ना, हो. "सर प्लीज बता दो ना, ये हे आंसर इसका याचं क्या उत्तर 2 सांगा. मार्क का 3 का हं, कितना आएगा?" हं. मग तसं बसून त्यामुळे खूपशा गोष्टी आहेत. असं असं एक्झॅक्टली पिनपॉइंट नाही नाही सांगता करता येणार, की असं आहे, नाहीये. आणि मग त्याच्यामध्ये हा तर झाला फॉर्मॅट. हा तर हं. तुम्ही तुम्ही त्या शो बद्दलची गोष्ट करताय ना. खरंय. पण त्याच्याबरोबर मग तुम्हाला तुमचं कॅरेक्टर पण दाखवायचं आहे. हां. तुम्ही सिंगर आहात, आपली तर तुम्ही पर्सनॅलिटी हां, पण. आपली पर्सनॅलिटी दाखवायची आहे. मग नाईस. तुम्ही सिंगर आहात, तर तुम्ही गाणी म्हणणार किंवा काहीतरी मजा-मस्ती करणार. हं. कोणतरी कॉमेडियन आहे, तर कॉमेडी तो जोक्स मारणार किंवा फनी काहीतरी गोष्टी करणार. हं. मग असं सगळं करत-करत तुम्ही ते डेव्हलप करता शो. नाईस. त्यामुळे खूपशा गोष्टी असतात रिएलिटी पण शोमध्ये. मला असं वाटतं ते रिएलिटी शोजच्या टीमला कळालेलं आहे, की अभिजित हं. सावंत आलाय तर फक्त गाणार नाहीये. हां. त्याच्यात बरेच रंग आहेत. हो, त्या गोष्टी त्याचे कलागुण तो दाखवेल काही ना काहीतरी हो, ह्युमर. म्हणजे मला वाटतं हो, ते बिग बॉसच्या टीमला खूप उत्तम कळालं हो. आणि जे काही आम्ही बघितलं इतके छान पद्धतीने एंटरटेन केलं. बिग बॉसचा अनुभव तर अनेकदा सांगितलेला आहे. पण आता त्या सगळ्या कॉन्टेस्टंट सोबत काही टचमध्ये आहात, बोलताय काय? कसं भेटता का तुम्ही जास्त कसं? लोकांना भेटणं होत नाही. 2-3 डी-पी आहे, त्याच्याशी कधीतरी मध्ये-मध्ये बोलणं एकदा झालेलं. अच्छा. सूरजशी बोलणं होतं कधी सूरजचं हां, लग्न झालंय. सूरजचं लग्न झालं. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आता तुमच्या माध्यमाने पण देतोय. पण त्याच्याशी बोलणं आहे. त्याने बोललेला, की "या." मी म्हटलं, "येईन." पण मला कार्यक्रम होता म्हणून मला जाता नाही आलं. अच्छा, अ, तर तो आहे. जान्हवीशी बोलणं होतं कधी-कधी अच्छा. मध्ये. निकीशी एवढं जास्त बोलणं नाही होत. पण असतं. मास्टर शेफमध्ये तुम्ही हो, त्यावेळेस सोबत होतात हो. निकीसोबत. त्यावेळी आमचं एकदम कंप्लीटली फायर अँड आईस होतं. हां. ती एकदम रेडी असायची काय पण बोलायला आणि मला एकदम मी जास्त सहन नाही करू शकत. तर पण त्या तुमची अशा टॉम सगळ्या एंड गोष्टी जेरी नोकझोक आम्हाला बिग हो. बॉसमध्ये आवडली होती आणि ती थोडीशी मास्टर शेफमध्ये. त्याच्यापेक्षा माझं आणि गौरवचं जास्त जमायला गौरव गौरव खन्ना जो गौरव होता, खन्ना. येस. जो विनर झालाय. त्याच्याबरोबर चांगलेच जमायचं. आम्ही एकमेकांशी गप्पा-वप्पा चालायच्या. अच्छा. काहीतरी त्याला टवाळक्या करायला खूप खूप त्याची सवय तो आहे. पण त्याच्यात हां, पण हां, हिडन हां, आहे टॅलेंट. हां. एकदम तो छुपा रुस्तम आहे तो. नंतर नाहीतर फैजू होता. हं. त्याच्याशी तो तर माझ्या बिल्डिंगमध्ये राहत होता. आमच्या गप्पा चालायच्या. पण गौरव जिंकला. हं. काय वाटलं त्याची जर्नी पण बिग बॉसची? कसं वाटलं काय? मला आवडलं त्याची जर्नी आणि मला एक गोष्ट चांगली वाटली, की शिव्या आणि जे एकदम बॅड वर्ड्स आहेत त्याची हां. संख्या कमी होती हिंदीमध्ये. कारण हिंदीमध्ये नेहमी असं भीती असायची, की अरे ते तर एकदमच हार्श हं. बोलतात आणि गप्पा.
आणि आपण मराठीमध्ये तर नेहमीच सोज्वळ असतो. हो. मला पण म्हटलेलं की नाही तू टेन्शन नको घेऊ. आपण हिंदीवाले जसं नाहीये आपण. आपण वी सोजवळच आहोत. आर हां, आपण हं. ठीक असतो. तर ह्या वेळेला बिकॉज ऑफ गौरव खूप व्यवस्थित ठेवला त्याने शो. नाईस. हं. पण अनेकांनी प्रेज केलं तो जिंकल्यानंतर, की हो, त्याचा एक गेम जो आहे तो अनेकांना आवडला. हो. त्याचं पण या चांगला होता. सगळ्यामध्ये बिग बॉस या शो बद्दल आपण बोलतोय. नवीन सीझन येतंय. काय हं. उत्सुकता, काय वाटतंय? कशा पद्धतीचे कंटेस्टंट असतील? काय तुला जेव्हा प्रोमो वगैरे आला तेव्हा काय वाटलं होतं? मला पुन्हा तर रितेश भाऊ. मला तर असं वाटतंय की यार मी ह्या ज्या शोला एवढी वर्ष बघत होतो, सगळं चाललंय, त्याचा आता मी एक भाग होऊन आता मी त्याच्यामध्ये एक वेटरन आर्टिस्ट आहे, की आता मी एक्सपिरियन्स बिग हां, बॉस कलाकार. एक्सपिरियन्स आहे. आता हां, तुला वाटतं नव्या आता सीझनमध्ये पण बघ ना, तुम्ही म्हणजे जावंच, असं मला वाटतं. त्यांना जरा गाईडन्स द्यायला. ते माहिती नाही आता काय असेल तर, पण ही एक वेगळी गोष्ट माझ्यासमोर आली आहे ना, की मी ज्या शोला आता एवढी वर्ष बघत आता आता हे लोकं बघत असतील किंवा कोण जे नवीन येतील ते आमचे एपिसोड बघत असेल. कारण हां, मला आठवतंय, हां. की ज्यावेळेला मला ऑफर झालं त्याच्यानंतर मी सगळे एपिसोड काढून बघितले. अच्छा. पूर्वीचे एपिसोड पहिलं-पहिलं सुरुवातीला हं. आणि मग नंतर वाटलं, की इट इस बेटर की कोणाला फॉलो नाही केलं फॉलो पाहिजे. नाही करता. हां, किंवा कोणाच्या सारखं नाही वागलं पाहिजे. तुम्ही काय आहे ते दाखवा. मग त्यावेळेला मी म्हटलं, की जाऊ दे असं सगळं बघणं बंद करूया. पण आता लोकं बाकीचे भरपूर अभ्यास करून यायचे. ते अलर्ट असतील कारण एवढे हो. सीझन झालेत आता. मला आठवतंय 1-2 लोकं असे होते ते तर पूर्ण एपिसोड टू एपिसोड ह्या एपिसोडला 4थ्या भागामध्ये 15व्या मिनिटाला हिने हे बोललेलं आहे. बापरे! असं सगळा अभ्यास एवढा करून सगळा आले. अभ्यास? असे पण हां. होते अभ्यास करून आलेले. अच्छा. तर पण तेच आहे की तुम्ही किती चांगलं तर ते अगेन कॅरेक्टरच आहे. तुम्ही कसं कॅरेक्टर तुमचं डेव्हलप करा. तुमचे राइट. टास्क आहेत, तुमच्या गोष्टी आहेत. हं. तर असं वेगळा-वेगळा होतोय. मजा येईल आता पुन्हा नवं सीझन. ती आता उत्सुकता बघूया आहे ह्या ह्या प्रेक्षकांना पण काय ह्या कोण वेळेला कंटेस्टंट असतील आणि काय. हो. पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय की विविध नवीन टॅलेंट येत आहेत. हं, सोशल मीडियावर दर मिनिटाला स्क्रोलिंगमध्ये विविध टॅलेंट बघायला मिळतं. इतकं सगळं आहे. हं, तुम्हाला इंडियन आयडल सारखं प्लॅटफॉर्म मिळालं, पण अनेक जणांना संधीही नाहीये हं. आणि गायक बनायचंय. त्यांनी काय करावं सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं ह्या वेळेला तर खूप जास्त संधी आहेत. खूप जास्त प्लॅटफॉर्म्स आहेत. आम्ही ज्यावेळेला सुरू केलं त्यावेळेला तर काहीच नव्हतं. हं. आम्हाला जसं मी मागे म्हटलं आहे, की आम्हाला अशी कम्युनिटी होती. शिकाऊ होपफुल सिंगर्सची कम्युनिटी. हां. असे आम्ही सगळे 17-18 हां. वर्षाचे आणि मग कुठेतरी कोणतरी फोन "अरे तुला माहितीये का मालाडला कॉम्पिटिशन होतेय, स्पर्धा चालली आहे. तू येणार का?" "हां, हां, मी येतो." मग मी हं. पण कोणाला तरी फोन "अरे तू येतो का? इथे ते कॉम्पिटिशन आहे." मग तिथे जाऊन आम्ही फॉर्म भरून अच्छा. हं. तर ते छोटे प्लॅटफॉर्म्स होते. फक्त एक अप्रिसिएशन मिळणार किंवा लोकांबरोबर बसायला मिळणार एवढं सगळं होतं. आता तुमच्या समोर सोशल मीडिया आहे. यू नो तुम्ही तुमचा पेज क्रिएट करू शकता आणि तुम्ही तुमची गाणी टाकू शकता. तुम्ही नवीन कंपोझिशन्स करू शकता. हं. इव्हन ज्यावेळेला माझा सेकंड अल्बम आला जुनून, हं. त्यात तो ऑलमोस्ट शेवटचा अल्बम होता त्या हं. वर्षाचा. अच्छा. पूर्ण नॉन फिल्म म्युझिकचाच. बरोबर. त्याच्यानंतर नॉन फिल्म म्युझिकच संपलं. ते आत्ता परत रिजुव्हनेट झालंय. सो आहेत अनेक गोष्टी. सिंगल्स वगैरे हो. येतायत. आणि हे आता 2026 ला मी पण एक प्रण केलंय, की मी पण आता जेवढे आता रिक्रिएटेड अशी सगळं झालं करून, हं. आता ओरिजिनल परत करायची काय आणि करावसं वाटतं आता 2026 असं काही मॅनिफेस्ट केलं किंवा काही हां. ठेवलेत लक्ष, की या हो, गोष्टी कराव्याशा वाटतात? कारण मी बिग बॉस पण ज्यावेळेला केला ना, त्यावेळेला माझं लक्ष हेच होतं, की जे अल्गोरिदम वाईज गोष्टी चालतात ना, त्यांना लागतं एक 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 आता तुम्ही माहिती आहे, यू आर नोन फेस. हं. पण सोशल मीडियाचा अल्गोरिदम चालायला त्या आत्ताचं पॉप्युलॅरिटी खूप इम्पोर्टंट असते. हं. तर बिग बॉस झाल्यानंतर एक ती पॉप्युलॅरिटी आली. आता डिसाइडेड आहे, की ही जी झाली रिक्रिएट झाली. आता ओरिजिनल एक पूर्ण वर्षात ॲटलीस्ट 6-7 गाणी ओरिजिनल अच्छा. करून टाकायची. त्याच्या आधी मला असं भीती होती, की मी चालणार, नाही चालणार, मग करूया की नको करूया? ह्या गोष्टीमध्ये जास्त होतं. विचार होते, की हां, कशा. विचार होते आणि त्याच्यावरती किती एक्सपेन्सेस काय. पण आता मी ठरवलंय, की आय विल क्रिएट माय म्युझिक अँड कीप अपलोडिंग दॅट म्युझिक. मग सो ओरिजिनल्स काही ओरिजिनल्स. आहे डोक्यात? काय कशा पद्धतीने काय हो, करावसं वाटतं? मी आता 2-3 गाणी माझी ओरिजिनल रेडी आहेत. एक गाणं
आता मी माहिती नाही नाव घेतलं पाहिजे की नाही. ज्यावेळेला फायनल होईल तुम्हाला कळेलच. पण वी आर मिक्सिंग हिंदी आणि मराठी. जर अच्छा. रॅप मराठी असेल आणि सॉन्ग हिंदी असेल असं एक वाह! वेगळ्या पद्धतीने कंबाईन करून ते गाणं पहिलं पहिलं गाणं तेच असेल मला वाटतं. मे बी मार्च पर्यंत रिलीज करू. वाह! जुनूनचा हम्म. उल्लेख केला पुन्हा जुनूनचं गाणं आणि तो व्हिडिओ समोर आला माझ्या डोळ्यासमोर. अं, प्लीज मला ते जर त्याची 2 ओळी ऐकू दे. अरे ऑफकोर्स प्लीज का हम्म, ये मेरे दिल में कैसा जुनूं मन को क्यों ना मिले अब सुकून दिल लगी का जुनूं जिंदगी का जुनूं 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 चढ़ रहा है वाह! आणि एक शख्स पण. एक शख्स कारण ऍक्च्युली ते खूप वेगळं गाणं आहे आणि तुला माहिती आवडलं होतं. एक शख्स हे मेन अल्बमचं गाणं होतं. अच्छा. हा जुनून नव्हतं. हं. कारण एक शख्स असं वाटलं की मेन सॉन्ग आहे आणि हे जुनून एक एक्सपेरिमेंटल सॉन्ग म्हणून ठेवलेलं. अच्छा. हा पण पण दोघांपैकी कुठलं सगळ्यात जास्त लोकप्रिय झालं त्यावेळेस? जुनून हां. नाही. जुनून आणि आजही म्हणजे मोठे मोठे लोक येऊन भेटतात ते लोक मोहब्बते लुटाऊंगा नाही बोलणार. जे इंटेलेक्च्युअल आपण म्हणू शकतो ना असे ऑथेंटिसिटी त्या गाण्याची. म्युझिकल जे लोक आहेत हं. ते लोक जुनून घेतात सांगतात. नाही. तो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट प्रोजेक्ट. सो या एक शख्स येस. एक शख्स हा खूप मी असं खूपच फर्माईशी करतेय, पण मला मला आज असं ऐकायचीच आहेत गाणी. असं आहे. नाही एक शख्स अगदी काय म्हणतात दिल टूटा हुआ गाणं आहे हां, ना. थोडा असं इमोशनल गाणं आहे. हम्म, हम्म, मिथुनने कंपोज केलेलं. हम्म, एक शख्स रास्ते में कहीं छूट गया था उस हादसे के बाद ये दिल टूट गया था वो शख्स जिसके कांधे पे सिर रख के मैं सोया सीने से लग के जिसके कई बार मैं रोया जिसकी जुल्फों की खुशबू में रातों में खोया जिस जिस्म की बरसातों में ये जिस्म भिगोया एक दिन किसी बात पे जब वो रूठ गया था उस हादसे के बाद ये दिल टूट गया था एक शख्स रास्ते में कहीं छूट गया था वाह! उस हादसे के बाद ये दिल टूट गया था वाह! सगळ्या अशा नॉस्टॅल्जिया मेमरीज या गाण्याच्या माध्यमातून जाग्या होत्यात. हो पण आय एम फीलिंग सो लकी लाईव्ह शोजमध्ये ऐकतात. मी इथे बसून ऐकतेय. त्यामुळे मला खूप छान वाटतंय, भारी वाटतंय. पण या हम्म. सगळ्यामध्ये एक असं गाणं किंवा अशी कोणती गाणी आहेत, जी कधीच असं कंटाळा नाही येत? लोकांनी फर्माईश असेल किंवा मी स्वतःही गुणगुणतो. कोणत्या हा गाण्याची कधीच कंटाळा नाही आलाय तुम्हाला ते प्रेझेंट करताना किंवा गाताना? लफ्जों में लफ्जों अच्छा. में कहना सकूं मला खूप आवडतं गायला स्टेजवरती हं. आणि मोहब्बती लुटाऊंगा मला 4 वेळा आजही गावं लागतं. हां. आजही लोकं वन्स मोर. हां. आणि नाहीतर मग काय होतं, आता कधी-कधी आम्ही खूप प्रायव्हेट इव्हेंट्स पण करतो ना, हं. तर त्यावेळेला असं होतं की अ, 1-2 लोकं आज नाही आहेत किंवा नंतर जॉइन होतात हं, पार्टीमध्ये हं. ना, मग ते येणार त्यांची पुन्हा ते फर्माईश. पूर्ण म्हणणार, "हाँ, अभिजीत प्लीज मोहब्बत है." मैं अब भी गा के गया. नहीं, नहीं, एक बार हमको भी सुनने हैं प्लीज. हां. आता मध्येच एक किस्सा झाला. आय वॉज परफॉर्मिंग विथ प्रीतम अच्छा. आणि त्यांच्या शोमध्ये आय आय अल्सो मी जातो कधी-कधी हं. परफॉर्म करतो त्यांच्याबरोबर. तर जी ब्राईड होती, प्रायव्हेट इव्हेंट होता आणि जी ब्राईड होती ती गोल्ड मेडलिस्ट आहे ती अच्छा. ह्याच्यामध्ये सायन्समध्ये, फार्मामध्ये आणि तिचं खूप फेव्हरेट. तर मग मला त्यांनी बोलवलं, की "प्लीज अभिजीत, अभी मोहब्बतें लुटाऊंगा." मग ते उभे आहे, मी ते मोहब्बतें लुटाऊंगा गातोय. हं. म्हटलं ये मेरे लिए ज़्यादा सरप्राइज है की तुमको मतलब ती सगळ्यांनाच किती माहिती. यंग असेल तरी हं, पण म्हणजे हं. तिचं लग्न होतंय. शी मस्ट बी लाइक इन 20s आणि तिला मोहब्बतें माहिती आहे आणि तिचं सो फील्स खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं ज्यावेळेला लोकं एवढं प्रेम देतात आणि त्यांच्यासाठी विचार पण नाही केलेला माहिती कधी.
हम्म. कुठे माहीमला आम्ही राहायचो काय. आणि किती असे माझे मित्र आहेत, कधी कधी त्यांच्याबद्दल वाईट वाटतं आणि माझ्याबद्दल चांगलं वाटतं मला. का रे? कारण त्यांनी एवढे गाणी गाऊन ठेवले आहेत आणि एवढं काय काय केलंय. अच्छा. बट रेकग्नेशन नाही मिळत किंवा हो. फेस व्हॅल्यू नाही मिळत. आणि स्टेज नाही मिळत तसा. हा स्टेज नाही मिळत कधी कधी. अँड दॅट वे माझे काहीतरी पुण्य आहेत आयुष्यात केलेली. पण इंडियन आयडलने ओळख दिली हम्म. त्याच्यानंतरची कामं. पण त्याच्यानंतर असं वाटतं की इतर ह्याच्या हम्म. प्लेबॅक मध्ये इतकं काम नाही केलं हो विनीत हो चव्हाणने. पण स्वतःला सेल्फ मेड म्हणून कन्सिस्टन्सी हो. ठेवली. त्या काळात काय मोटिवेट करत होतं? त्यावेळेला शोजच असायचे. मी लोकांना जरी असं वाटत असेल की टेलिव्हिजन वरती नाही दिसत आहे किंवा फिल्म्स मध्ये गात नाहीये म्हणजे एखादा माणूस काय करत नाही हो. असेल ना, एक 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 हे असतो, एक परसेप्शन बनतं. बट ऍक्च्युली मी आतापर्यंत इतका बिझी राहिलो नेहमीच ना स्टेजवरती. हम्म. ऑलमोस्ट एव्हरी मंथ 7-8 टाइम्स आय एम टुरिंग. म्हणजे हम्म. 7-8 जर शोज आहेत तर म्हणजे 14 दिवस माझे बिझी आहे. हा. असं असं आहे म्हणजे आमचं काम. मी आतापर्यंत एवढा वेळ कधीच नाही राहिलो. मी 3 महिने 2 महिने जे बिग बॉस मध्ये राहिलो, अच्छा. अं, म्हणजे ते घरातही सगळ्यात एवढा मोठा वेळ. गॅप आहे. तो आयुष्याचा सगळ्यात मोठा गॅप आहे जो मी घरी काढलाय किंवा असं म्हणे की विदाऊट स्टेज विदाउट स्टेज. मी काढलाय. नाही तर आमचं मेन कामच ते असायचं आणि टुरिंग खूप असतं आमचं. गाणी गाताना स्टेजवर हम्म. कुठली गोष्ट सगळ्यात जास्त एक्साइट करते? काय फील होत असतं? हा आणि जे आपल्याला एक असतं ना, आपल्या कलेतलं हा समाधान ही तितकंच महत्वाचं आहे. लोकं ऐकतायत त्यांना मजा येते, पण आपल्याला बरोबर. एक समाधान आहे. तुमच्यासाठी ते काय आहे? माझ्यासाठी 2 गोष्टी असतात. स्टेजवरती आता आम्ही 31st नाईट्सचे खूप इव्हेंट्स होतात. हां. लास्ट इयर आम्ही यूएसला आय परफॉर्म. तर 31st किंवा अशा सगळ्या इव्हेंट्समध्ये ना लोकांची एक तर एक्स्पेक्टेशन असते ते, की एखादा कलाकार स्टेजवर आहे, आम्हाला त्यांनी नाचवून सोडणार आहे तो. अच्छा. है ना? किंवा फिरकवायची गाणी. हं. त्यांना तसं मी तो परफॉर्मर नाहीये जो ऐकवण्यामध्ये जास्त बिलीव्ह करतो. मी असा आहे, की तुम्ही आलात ना आज, आज तर चला एन्जॉय. हां. अच्छा. माझे परफॉर्मन्सेस पण तसे असतात. हं. त्यामुळे 2 गोष्टी खूप इम्पोर्टंट असतात. एक, जे समोर माझा ऑडियन्स आहे, ते किती एन्जॉय करतंय, ते त्यांना हं. किती मजा येते आणि ते कसं त्याला अजून हे करतात. ते जे एनर्जी देतात त्याच्यामधून आम्हाला एनर्जी मिळते. बरोबर. आणि सेकंडली ज्यावेळेला इन इयर्समध्ये पूर्ण बँड वाजत असतो, त्याचं कोऑर्डिनेशन, त्याचे राईट कॉर्ड्स, त्याचं जे सुराचा नॉलेज, हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेला खूप चांगल्या वाजतात आणि सगळे कलाकार ज्यावेळेला बाकीचे पण कलाकार ज्यावेळेला उत्साहाने वाजवत असतात, म्युझिक प्ले करत असतात, काही हं. व्हेरिएशन्स घेतात, त्यावेळेला ती जी एक मजा असते. मग तंद्री लागते गायक ना तुम्हाला तेव्हा. मग ती तंद्री लागते ना एकदम असं. गात राहायची, गात राहायची. मग ती पण एक मजा वेगळी असते. आणि डान्स जेव्हा लोकांना हं. थिरकायचं असतं, तेव्हा काय गातो अभिजित सावंत? मी खूप माझं मर मिट जावा खूप वेळा परफॉर्म करायला लागतं. अच्छा. आशिक बनाया आपनेमध्ये माझं फर्स्ट प्लेबॅक. सो ते करतो. देन देन आय हॅव लॉट ऑफ मेनी सॉन्ग्स. गाण्याचा उल्लेख केलाय तर प्लीज मर्जावानीला. हम्म, हो बन गया तेरा मैं चंद मुलाकातों में, तू ही समाई है मेरे ख्यालातों में, तेरी मोहब्बत और नशा मैनू बड़ा तड़पावा, मर जावा जावा मर जावा मिट जावा मर जावा, मर जावा मिट जावा मर जावा, इश्क में दिल क्या जाबी, नाम तेरे कर जावा मर जावा जावा. सही. वाह! मस्त. पण एखादं गाणं असं आहे जे तुमचं नाहीये, पण ते गाणं मला मिळालं असतं ना, तर मज्जा आली असती. ते कल हो ना हो. अच्छा. हा, मी ऑडिशन्सला पण गेलेलो. एक खूप मजेदार म्हणजे किस्सा होता इंडियन माझा. आयडलच्या हा, ऑडिशन. इंडियन आयडलच्या ऑडिशनला. कारण झालं काय, की मी वेगळंच गाणं प्रिपेअर केलेलं हां. आणि लिटरली असा दरवाजा आहे, हा दरवाजा मानून चला, हा एक दरवाजा आहे आणि आता मी एंटर होणार आहे आणि माझ्या पाठीत 2 आणखीन मुलं आहेत. मी म्हटलं, "यार, हे गाणं नाही गात तो पाठच्याकडे ना गिटार होतं. त्याला म्हटलं, की "ते कल हो ना हो का कॉर्ड मालूम है क्या?" तो बोलला, "हाँ, सी पे है."
हा तो मी सी त्यांनी लावून दिला. मी एक एक प्रॅक्टिस केली आणि मी आतमध्ये गेलो. हम्म, गायला चांगलं झालं. हम्म. दॅट वॉज माय मूवमेंट. मग सोनूजी म्हणाले की अभिजीत तुमने तो ओरिजिनल स्केल में गा दिया विदाउट एनीथिंग. म्हणलं येस येस थँक्यू सर थँक्यू. त्यांना काय माहिती मी बाहेर आधीच कॉड आत्ताच केलेलं आहे. आत्ताच हो. प्रॅक्टिस करून घुसलोय. नाईस. सो या सगळ्यात जेव्हा केव्हा अभिजित सावंत यांचं गाणं वगैरे आलं ना, मी कमेंट्स वाचतो आम्ही. अच्छा. त्याच्यामध्ये अनेक जण असं म्हणतात, की खूप अंडररेटेड हे झालंय, की हम्म, अभिजित सावंतला आत्तापर्यंत ती हे का नाही मिळाली? हम्म, जर हम्म. मोठी संधी मिळाली असती तर हा. मोठं सेन्सेशन झालं असतं हो. अभिजित सावंत. तुम्हाला वाटते ती खंत त्या गोष्टीची? हो, असं आहे ऑफकोर्स. आपल्या सगळ्यांना काही ना काही खंत तर असतेच आयुष्यात, हं, की हे जर झालं असतं तर बरं झालं असतं. पण आता मी शिकलो त्यामधून. कारण मला असं वाटतं, की जे मला मिळालं, ते पण लोकांना नाही मिळालंय. यू नो राइट. मी ज्या परिस्थितीमधून जसं मी मगाशी म्हटलं, की कुठे एकदमच राहतोय आणि मी तिथून उभा राहिलो आणि तिथून आजपर्यंत आलोय. त्यामुळे फक्त मी ह्या गोष्टीला कधी ग्रांटेड घेतलं नाही. देवाच्या कृपेने कधी ती हवा नाही आली. हं, भले लोकांनी प्रेम दिलं, आजही एक इमेज जी आहे ती मोहब्बतें लुटाऊंगा, इंडियन आयडल हीच आहे. पण तरी सुद्धा प्रयत्न जे आहेत ते कधीच सोडले नाही त्या हं, गोष्टीसाठी. आणि म्हणून मला वाटतं की रिग्रेट आपण ज्यावेळेला करतो एखाद्या गोष्टीबद्दल, मग आपण त्या संपली एनर्जी तिथे आपण बाहेर काढतो ती. यू हं. नो ती मला असं वाटतं की मी ती एनर्जी माझ्याकडे अजून जपून ठेवली आहे, की कधीही रिग्रेट करायचं नाही, कधीही खंत मानायचं नाही. आपला प्रयत्न करत राहायचा त्या पोझिशनला कधी ना कधी आज नाही तर उद्या पोहोचू. राइट. आणि हे मोटिव्हेशन म्हणजे हो. प्रत्येक म्हणजे तुमची जर्नी बघतात जेव्हा हं. आत्ताचे ज्यांना गायक बनायचंय त्यांच्यासाठी हो. इन्स्पायरिंग जर्नी आहे. म्हणजे एक कधी बघितलेलं नाहीये हो. त्याचं टॅलेंट. ते इंडियन आयडल सारख्या मंचावर तो परफॉर्म करतोय. तो शो जिंकतोय. त्याच्यानंतर अनेक शोजही हो. करतोय. पण स्टेज शो सारख्या गोष्टी त्याने थांबवलेल्या नाहीत. त्याच्यात ऑफ सातत्य कोर्स. ठेवलेलं आहे. प्रत्येकाला इन्स्पायर करण्याची एक वेगवेगळी प्रोसेस असते. मला वाटतं हो. ही प्रोसेस पण अनेकांना इन्स्पायर करणारी असणार. हो. कारण दुसरं तुम्ही काय करू शकत नाही. म्हणजे तुमच्या हातात नाहीयेत त्या गोष्टी. यू नो हं. आणि आपण एक माझी सवय आहे, खूप वाईट सवय आहे. मी शॉपिंग-वॉपिंगला जातो ना, कधी बाहेर फिरायला जातो. मी शॉपिंग करतच नाही मोस्टली. अच्छा. कारण अ, एखादी गोष्ट जर मी घेतली ना, मग माझ्या ते पैसे सुटले एकदा पॉकेटतून, मग सगळंच विकत घ्यायला जातो. मग हां. प्रत्येक गोष्ट विकत घ्या. एक तू पहिली गोष्टच नाही घ्यायची विकत. अच्छा. त्यामुळे रिग्रेटचं पण तसंच आहे. एकदा सुरू झालं रिग्रेट करायला, मग तुम्ही रिग्रेटच करत बसाल. हं. मग भरपूरशा गोष्टी आहेत रिग्रेट करायला. त्यापेक्षा बेटर आहे की त्याच पहिलंच पाऊल उचलू नका. हा एक थॉट प्रोसेस असतो. हो. आणि काय नवीन करता येईल, जसं बिग बॉस सारखी गोष्ट करायला मिळाली हं. किंवा मास्टर शेफ सारखी गोष्ट करायला मिळाली. त्यामुळे एकाच साइडला बसून पण नाही राहू शकत, की मला मला गाणंच मिळेल किंवा मी प्लेबॅकच करायचं तर मला तेच मिळेल. आय बिलीव्ह की जे हातात येतंय ते ते चांगल्या पद्धतीने करणं इट इज मोर इम्पॉर्टंट. नक्कीच. पण या सगळ्यामध्ये मोटिव्हेशन बद्दल आपण बोलतोय. हां. जसं अ, ही जी काही प्रोसेस आहे हं, तुमची, तुम्हाला जेव्हा जेव्हा इंडियन आयडलमध्ये आलं, तर तुम्हाला काय मोटिव्हेट करत होतं? कोणाची जर्नी हं. मोटिव्हेट झाली होती? कोण इन्स्पायर करत होतं त्यावेळेस? मला सोनूजींकडून खूप इन्स्पिरेशन मिळायची आणि त्यावेळेला म्हणजे ते सारेगामा होस्ट करायचे. तर ते जुने एकदम ते एपिसोड ज्यावेळेला बघायचो तिथून खूप इन्स्पिरेशन मिळालं, की कधीतरी जाऊन शोमध्ये ह्यांना भेटायचं आहे. हं. तर तो एक क्रेज होता, की सोनूजींना भेटायला मिळेल. इंडियन आयडल करण्याचं एक मोठं रिझन ते पण होतं. वन ऑफ द रिझन म्हणू शकतो, की सोनूजींना बघायला मिळेल. हं. तर आणि आमच्या जनरेशनसाठी सोनूजी म्हणजे सगळ्यात मोठे सिंगर. पण त्यावेळेसची टीम किंवा या सगळ्या हं. कलाकारांसोबत पुन्हा भेटीगाठी होत असतात. काय त्या हं. नॉस्टॅल्जिया असतात? काय काय असतं ते सगळं? नाही ना, आता ना आमचा ग्रुप एक आहे. आमच्या सगळे जी बाकीची मंडळी आहेत त्यांचा ग्रुप आहे. हं. जे आयडलवाले अच्छा. प्राजक्ता आणि बाकी सगळे हो. सगळे एका ग्रुपमध्ये. आणि मग कधी-कधी त्याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी अशा येतात, हं. की कोण काहीतरी बोललेत ते पण कधी-कधी कोण-कोण टाकतं. आणि मोस्टली हां. बाकीचे सगळे मजे घ्यायला येतात. असत्यात गोष्टी माझ्याबद्दल, नाहीतर अमितबद्दल, हं. नाहीतर राहुलबद्दल. हां. बाकी सगळे जे आहेत ना, ते फक्त मजा घ्यायला येतात अच्छा. त्या ग्रुपमध्ये. हां. "अरे तुम्ही जे वाह! काय देव वाह! वाह!" कॉन्स्टंट तुम्ही चर्चेत राहिलात. हां.
तर ते मजेदार असतात गोष्टी, गप्पा-वप्पा होतात. पण आहे म्हणजे मग मी कधी-कधी बोलतो, "बाबा बस करा तुम्ही. अब मेरे को बहुत काम है. आई एम व्हेरी बिझी" असं म्हणून. पण म्हणजे सगळ्यांना ना ते सगळे कंटेस्टंट आठवतात हो, पहिला सीझन असल्यामुळे. ते हो, ते तुम्हाला आजही ते असेल ना, की एकत्र गाणं पण केलं होतं हो, तुम्ही. तो सगळा नॉस्टॅल्जिया आणि महत्वाचं म्हणजे ज्या ऑडियन्सने त्यावेळेस ते बघितलं होतं, हो, त्यांच्यासाठी ते सगळं नवीन होतं. हो, तो येस. फॉर्मॅटच आणि त्यामुळे तो आवडला आणि आजही कनेक्ट होणार आहे. हो. आणि त्यावेळेला असं काही नव्हतंच ना टेलिव्हिजनवरती. पहिला शो ज्याच्यामध्ये लोकांना चान्स मिळतोय राइट. चूज करायला. तर ते एक एक्साइटमेंट आणि जसं तुम्ही स्टोऱ्या सांगितल्या सगळ्या, मला आठवतंय एकदा एक मुलगी बिचारी धावते असं कातरणं कापून तिने आपलं बुक केलेलं. अच्छा. हां. आणि धावते गाडीच्या पाठी वेळेला थांब, थांब गाडी थांबून. अच्छा. हां, महाराष्ट्रातच नाशिकला आहे कुठेतरी. आणि मग तिने मला बुक दिलं. तर ते एक वेगळंच मला व्हॉट आय हॅव अचीव्हड जे काय काइंड ऑफ हं. मिळालंय मला देवाने दिलंय, ते वेगळ्या लेव्हलचं क्रेझ आहे. आणि वेगळ्या लेव्हलचं म्हणजे अप्रिसिएशन लोकांकडून मला आणि मिळालंय. ते करिअरच्या अगदी सुरुवातीला तुम्हाला एवढं प्रेम मिळतंय. सुरुवातीला. हो. त्यामुळे ती प्रोसेस तुम्ही सुरुवातीलाच अनुभवली हो, आणि त्यामुळे असं वाटतं, की कायम जमिनीवर राहता येतं. जेव्हा आपण हो. करिअरच्या सुरुवातीला एवढं सगळं मोठं अनुभवतोय. सगळे करेक्ट. आपल्याबद्दल बोलतायत. तर ती गोष्ट आणि ते अनुभव आजही जमिनीवर राहण्यासाठी मदत करतात? हो, आता म्हणजे जसं आपण आता इथे बोलतोच आहे 2026 मध्ये आता काय करणार? त्याबद्दल माझे तेवढेच चांगले प्लॅन्स आणि तेवढ्याच नवख्या पद्धतीचे प्लॅन आहेत, जे मला वाटतं मी इंडियन आयडल सुरू झाल्यावरती ठरवले असतील. अच्छा. आजही मला असं वाटतं, की अरे वजन कमी करायचंय. अजून? हां, कारण 1-1.5 आता ह्या 1-1.5 वर्षामध्ये बिकॉज ऑफ माय लेग इंजुरी, पायाचं लिगामेंटचं ऑपरेशन झाल्यानंतर आणि त्याच्या आधी पण 1 वर्ष मला एक्सरसाइज करायला मिळत नव्हता. आता मी ठरवलंय, की या वर्षी मी एकदम फिट अँड फाईन होणार. सो आता तो पण एक हां, मंत्र आहे हां, यावेळेसचा, की आता फिट हां. व्हायचं. पण हे दरवर्षीचा रिझोल्यूशन सगळ्यांचं आहे. सगळ्यांचं हेच रेझोल्यूशन आहे, की फिट व्हायचंय. फिट व्हायचं आता काय काहीतरी माहिती हां. तर ते एक आहे. पण आणि अल्बम करायचे, गाणी करायचे. हं. आता हे तू विचार कर त्यावेळेला 2005-6 मध्ये पण होतं. हं. आजही आजही आम्ही त्याच पद्धतीने स्वतःला पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला कसं अपडेट हं. म्युझिकच्या ह्याच्यात बरेच गोष्टी बदलल्या हां, इतक्या हां. वर्षामध्ये आणि हं, तुम्ही तर हं. इतकं वर्ष काम करताय. हं. काय अपडेट करत असता कशा पद्धतीनं आणि काय एक्सप्लोर करू पाहताय? कारण आता हां. म्युझिकमध्ये आता संगीत नाटकं पण किती मोठ्या हो, प्रमाणात काहीतरी लोकं फोक अख्ख्यांसारख्या ह्याच्या हो, गोष्टी हो. करतायत, काहीतरी आपलं सांस्कृतिक पारंपरिक गोष्टी करू पाहतायत. तुम्ही हो. काय-काय एक्सपेरिमेंट करावेसे वाटतात आणि स्वतःला कशा अपडेट ठेवता त्या गोष्टीत? मला वाटतं सगळ्यात बेस्ट गोष्ट जर स्वतःला अपडेट करायचं असेल, तर तुम्ही यंग कलाकारांबरोबर काम जास्तीत जास्त केलं पाहिजे. हं. आणि मी ते ठरवलंय, की मी जेवढं होईल तेवढं यंग को सिंगर्स म्हणा किंवा म्युझिक डायरेक्टर्स कारण ते खूप वेगळी एनर्जी घेऊन येतात. ते खूप हं. इन्साईट्स घेऊन येतात. ते वेगळ्या फॉर्मॅटवरती काम करत असतात. ते वेगळ्या ॲप्समध्ये त्यांच्या गोष्टी चाललेल्या आणि असतात. आता ते एआय वगैरे आल्यामुळे एआय आता एआयमध्ये तर असं झालंय, की तुम्हाला बसून गाणं बनवायची गरजच नाहीये. हं. तुम्ही बस कमांड द्या आणि एक तुम्हाला वेल क्वालिटी सॉन्ग क्रिएट करून एआय देतो. ते एक ॲप देते. हं. त्यामुळे तो एक वेळ बदलला. आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या माइंडने विचार करताय ना. पण ज्यावेळेला एक यंग मुलगा या मुलगी त्यामध्ये आत्ताच्या जनरेशनच्या हिशोबाने करतेय, तर ती जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला हेल्प करू शकते. हां. अपडेट करायला किंवा नवीन गोष्टी शिकायला. अपडेट राहण्यासाठी पण मला वाटतं जेवढं यंग लोकांबरोबर कोण मी एक कुठेतरी ऐकलेलं, की एआय ज्यांनी बनवलंय ते अ, ते तर यंग लोकांसाठी आहे. हं. है ना? पण जे आता एआय यूज करतात ते जास्त करून सगळे ओल्ड लोक आहेत. मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये जे हो, काय आहे राइट. आणि ऑफिसेसमध्ये जे काम करतात सगळे यू नो आमच्या जनरेशनचे आहे, जुन्या जनरेशनचे आहेत. हं. तर ज्यावेळेला हे ॲक्चुअल त्यांच्या हातात येईल ना, त्यावेळेला तर आणखीन वेगळं करतील लोकं सगळं. पण आता जनरेशनबद्दल बोललो, स्वतःला जुनं न हं. ठेवता प्रेझेंट राहत राहणं. माझ्या जॅकेटवरून बघ ना अजून. हो. असंच नवीन असंच राहतो वर्षात मी नवीन. पण
आता मोहब्बते लुटाऊंगा पण हम्म. वेगवेगळ्या व्हर्जन्स मध्ये तुम्ही गाता ना हो स्टेज शो. मी वेगवेगळ्या व्हर्जन मध्ये अनेक हो मुलाखती पण ऐकलेल्या आहेत. हो तर त्या ह्याच्यानुसार तुम्हाला प्रेझेंट होत राहावं लागतं ना. हो. ते कशा पद्धतीने असतं तुम्हाला? आता कारण जसं लोकांना हा. एक असतं की आता काळ बदललेला आहे. जेन आलेलं आहे. येस. त्यांना आपण कसं कनेक्ट होऊ? अनेकांनी येस. इंडियन आयडल बघितलेलीही नाहीये. हो तेव्हा मोहब्बते गाणं जर ते ऐकतायत, हो. तर त्यांना ऐकावंसं वाटावं त्यासाठी तो प्रेझेंट. मेनली आता मी परफॉर्म करतो स्टेजवरती बिकॉज वी आर ऑन कंटिन्युअसली ऑन स्टेज. हां. आता स्टेजवरतीचा ऍडव्हान्टेजच हा आहे की तुम्ही समोर लोकांना तिथल्या तिथे तुम्हाला रिॲक्शन मिळत असतात. हं. तिथल्या तिथे तुम्हाला कळत असतात बरोबर काय चुकीचं काय आहे. त्यामुळे आता जसं मोहब्बते लुटाऊंगा आहे, मोहब्बते लुटाऊंगाचं पूर्ण ऑर्केस्ट्रेशन वेगळं आहे. आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो ते गाणं. ते हं. एकदम न्यू साऊंड मध्ये न्यू इन्स्ट्रुमेंट्स मध्ये क्रिएट केलेलं ओल्ड सॉन्ग तसं आहे. आणि ते लोकांना आवडतं, ते समजतं कारण लोकांना लिखाण लिहिणं आणि एक बेसिक ट्यून या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्याच्या हं. वरती जे लावता ना इट इज तुम्ही किती मग त्याला ग्लॉरिफाय करू शकता त्याच्यावरती असतं. त्यामुळे आमचा तेच उद्देश असतो की ज्या टाइम मध्ये आपण आहोत त्या टाइम मध्ये आपण कसं आपली छाप ठेवू शकतो हं. असं. येस. या निमित्तानं खूप गोष्टी इन डिटेल बोलता आलेल्या आहेत आपल्या हो नवीन वर्षात. आम्ही गाण्यांसाठी वाट बघतोय. काय-काय गाणी तुम्ही या हो. वर्षात घेऊन या आणि पुन्हा भेट होईल आपली त्यासाठी. आणि जाता-जाता नव्या वर्षामध्ये आणखीन कोणतं गाणं विचारता जाता-जाता तू गायशील? तुला जे तू परफॉर्म करतो स्टेजमध्ये किंवा अच्छा. कोणतेही जे तुला आवडतं असं? मी तसं रुपेरी वाळू आजकाल मी रुपेरी वाळूत नाही आपलं चाल तुरु तुरु आय स्टार्टेड परफॉर्मिंग. अच्छा. आणि आजकाल जिथे पण शो असतात महाराष्ट्रात शो असतात तर चाल तुरु तुरुची ऑफर खूप येते म्हणजे लोक विचारतात प्लीज गा अच्छा. प्लीज गा. तर ते एक आहे. येस. सो येस. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ये. हम्म. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या वनात नागिन सळसळली. सुपर्ब! थँक यू विजयदा. तुम्ही थँक वेळ यू. वेळ काढून आलात मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी. थँक आणि असंच छान एंटरटेन करत राहा आणि पुन्हा-पुन्हा आपली भेट होतच राहील. पुन्हा एकदा थँक हॅपी न्यू इयर तुम्हाला. हॅपी न्यू इयर टू यू टू. थँक यू.